कधी कधी माणसाचा गैरसमज होत असते। आता या कैकई मातेनं प्रभूला वनात पाठवलं, हे सगळं देवलोकाईनं ठरवलं होतं। त्या मंथरेची बुद्धी खराब केली, हिच्या जिभीवर म्हणजे ते सरस्वती काढून घेतली, दुसरीच देवी बसवली। हा सगळा खेळ देवायचा होता, पण हे बिचारी बदनाम झाली। आता जसं हा भरत समजत होता की आपल्या आईनं गलत काम केलं, तसंच ज्या वेळेला प्रभू वनात गेले, शृंगवेरपूरचा राजा गुहक तिथं पहारा देत होता लक्ष्मण दादाच्या सोबत। तिथं कुशाच्या गादीवर भगवान राम आणि सीतामाता दोघं झोपलेले होते आणि हे पहारा देत होते, कारण आजूबाजूला राक्षस, जंगली स्वापद, क्रूर हिंस्र प्राणी असतात, त्यामुळे ते पहारा देत होते। पहारा देत असताना त्या गुहकाने भगवान प्रभू रामाच्या आणि सीतामाईच्या बद्दल मनात कळवळ आला आणि लक्ष्मणाला म्हटलं की दादा, किती कोमल आहे हो माझे प्रभू, माझी जानकी माता किती सुकुमार आहे आणि कशी निर्दयी आहे होती कैकई, किती कठोर हृदयाची आहे, दुष्ट आहे ते, की तिनं माझ्या प्रभूला वनात पाठवलं। मला खूप दुःख झालं, माझ्या डोळ्यातून खूप अश्रू येऊन राहिले। पण म्हणते शृंगवेरपूरचा जो गुहक असते तो म्हणते, गुहकाईचा राजा असते तो। लक्ष्मण दादा म्हणतात, गुहक तूने सिर्फ अपना ही गम देखा, सच में तूने बहुत कम देखा, म्हणजे तुला फक्त तुझं दुःख पाहिलं। अरे त्या कैकईनं जगाची सगळे लोकांची बघ, सगळे लोक तिला दोषी ठरवून राहिले, सगळं अपमान सहन केला, स्वतः अपमानाचं विष पचवलं। बघा संत सुद्धा तसेच असतात। भोले बाबानं समुद्र मंथनातलं हलाहल नावाचं विष पचवलं, तसे संत सुद्धा लोकांचं शब्दरूपी विष योगी
मुक्ताबाईनं ज्ञानोबांना ज्यावेळेस समजावलं त्यावेळेस ज्ञानोबांचा राग गेला बघा. योगी पावन मनाचा साही अपराध. त्याचे संत किती पावन असतात, किती पावन असतात की बघा, ज्या वेळेला त्या पुंडलिकानं आपल्या आईवडिलांना पंढरपूरला नेलं असताना तिथं त्या कुकुट स्वामीच्या आश्रमात मुक्कामी थांबले. कारण पायदल गेले होते आणि रात्र झाली होती, अंधार झाला होता. तिथं थांबले असताना रात्रीची वेळ होती, अंधार होता. 12 वाजता 3 काळ्या कुट्ट स्त्रिया आल्या आणि त्या संताचं दर्शन घेतलं आणि जायला निघाल्या. तर एकदम लखलखीत प्रकाश पडला त्या स्त्रियांचा. अतिशय दैदिप्यमान देह प्राप्त झाला त्यांना अडवलं आणि विचारलं, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, नंतर जा. विचारलं की तुम्ही आल्या तेव्हा अतिशय मलिन होत्या, तुमचा देह मळलेला होता आणि परत जाताना तुम्हाला एवढं सुंदर शरीर प्राप्त झालं, ते कसं काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे मूढा, अरे पाप्या, तुझ्यासारखे पापी लोक, दुष्ट लोक आमच्यात आंघोळा करतात. आम्ही नद्या गंगा, जमुना, सरस्वती, तुमच्यासारखे पापी लोक आमच्यात पाप धुतात, म्हणून आम्हाला अशी मलिन अवस्था प्राप्त होते. पण ते मलिनता जाण्यासाठी आम्ही संतांचं दर्शन घेतो. त्याच्यामुळे संत चरण रज, त्या संतांच्या चरणामुळे आम्ही निर्मळ होतो. तर अशा प्रकारे संत किती पावन असतात. विठ्ठल विठ्ठल. बघा, आपला विषय कैकेयीचा चालू होता की माता न आवडे जन धन माता. त्या कैकेयीला दोषी ठरवलं, पण खरं कारण काही वेगळंच होतं. बघा, आपण रामचरित मानस ऐकत आहात, त्याच्यामुळे जास्त काही सांगायची गरज नाही. प्रभूचे 6 कारण आहे राम जन्माचे. पहिलं कारण आहे त्या वृंदेचा श्राप. ऐकलं असेल ना, वृंदेचा श्राप. त्या जालंधर मरत नव्हता, तिचं पातिव्रत्य भंग केलं, नंतर तिनं श्राप दिला, त्यासाठी एक जन्म घ्यायला लागला. दुसरं, त्या सनकादिकाईनं श्राप दिला होता जय विजयला. आणखी तिसरं कारण होतं विठ्ठल विठ्ठल. तिसरं कारण नारदाचा श्राप. भगवंताला श्राप दिला होता. ज्यावेळेस लग्न करावंसं वाटलं, ते विश्वमोहिनी नावाची कन्या होती, शीलनिधी नावाचा राजा होता आणि ते नगर निर्माण केलं. त्यांनी कामाला जिंकलं होतं, अहंकार झाला होता. गेले बाबाजवळ सांगायला लागले, बाबा मी कामाला जिंकलं. बाबा म्हणतात, मला सांगितलं, परत कोणाला सांगू नको. पण कशाच्या ऐकता? भोले बाबाजवळ गेले, त्यांना सांगितलं. ते म्हणतात, मला सांगितलं, परत कोणाला सांगू नका. पण कशाच्या ऐकतात? भगवान विष्णूकडे गेले. शेवटी देवाला वाटलं की माझ्या भक्ताला अहंकार झाला आणि अहंकार झाला की पतन होत असते माणसाचं, म्हणून अहंकार नाहीसा होण्याकरिता एक युक्ती निर्माण केली, एक नगर निर्माण केलं. आणि तिथं गेले असताना त्या राजाने विचारलं की माझ्या मुलीचं स्वयंवर करायचं आहे, हिचा हात बघावा, भविष्य बघितलं, मुलगी सुंदर आहे. मनात विचार केला की आपल्यालाच प्राप्त व्हावी. आले भगवान विष्णूजवळ आणि म्हणायला लागले की देवा मला हरिरूप द्या. आता हरीचा अर्थ वानरही होते. बाबाजी बरोबर आहे ना? देवाने ते हरिरूप म्हणजे वानराचं रूप दिलं. गेले तिथं स्वयंवरा. भोले बाबांचे 2 गण सुद्धा बसलेले होते आजूबाजूला. ते हसत होते. यांना कळलं नाही. यांना वाटलं आपण खूप सुंदर दिसत आहे, देवाने आपल्याला हरिरूप दिलं. हरी म्हणजे तुमच्यासारखं रूप देवा, देवाला हरी म्हणतात, पण देवानं दुसरंच दिलं वानराचं. ज्यावेळेस तिनं दुसऱ्याचेच म्हणजे भगवान विष्णूच्या गळ्यात माळ टाकली, त्यावेळेस ते तिथून चालले आले. त्या भोलेनाथाच्या गणांनी सांगितलं की तुम्ही आरशात बघा. आता त्यावेळेस काही आरशा नव्हते, पाण्यात पाहिलं असताना चेहरा माकडाचा दिसला. त्यावेळेस लक्षात आलं की हा देव, या देवानंच मला असं रूप दिलं, मी या देवालाच मागितलं होतं. गेले आणि श्राप दिला की देवा मी पत्नीच्या साठी रूप मागितलं, पण मला विरह निर्माण झाला. ती दुसऱ्याने नेली, तुम्हीच नेली. पण जसा मला विरह झाला आणि जसं मला हे माकडाचं तोंड दिलं ना, तसं तुम्हाला सुद्धा पत्नीचा विरह होईल आणि या माकडाच्या तोंडाचं म्हणजे या वानेराईस त्यानंच तुम्हाला त्या युद्ध
युद्धासाठी मदत होईल. विठ्ठल विठ्ठल असा हा तिसरा. आणि चौथं सांगितलं होतं की एक रुंदीचा श्राप, एक सत्काधिकाचा श्राप, एक नारदाचा श्राप. एक बघा, ज्या वेळेला मनु आणि शतरूपा यांनी तप केलं त्यावेळेस आई साहेबांना वरदान मिळालं. मग काय मागायचं? म्हणते मला तुमच्यासारखा मुलगा हवा. म्हणते तथास्तु, माझ्यासारखा मीच आहे, मीच तुझ्या पोटी. पण म्हणते एक मागते देवा. म्हणते काय? म्हणते मला त्या रेणुकेसारखी माता बनवू नका, कारण चित्ररथ नावाच्या गंधर्वाकडे पाहिल्यामुळे शिरछेद झाला. विठ्ठल विठ्ठल. परत म्हणते मला अदिती सारखी सुद्धा बनवू नका, कारण तिनं सुद्धा तुम्हाला भिक्षा मागायला लावली. विठ्ठल विठ्ठल. म्हणते मला कौशल्य बना. त्यावेळेस प्रभू राम त्यांच्या पोटी आले. तर आपला विषय चालू होता माता. माता कशी असते? माता कुमाता न जायते. बघा, मुलगा वाईट असू शकतो, आई वाईट नसते. आई श्रेष्ठच असते, होती आणि आहे. आपल्या देशामध्ये आईला किती उंच स्थान आहे की सांगायची गरज नाही. हातच्या कंकणाला आरसा कशाला. आपण म्हणतो ना, भारत माता की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर न आवडे जनधन माता पिता. तर पिता का न आवडे? तर पिता जर हिरण्यकश्यपू सारखा असला तर न आवडे. तो म्हणते देवाचं नाव घेऊच नका. माता देवाचं नाव जर नाही घेतलं तर माणसाचा देह त्या भगवंताच्या प्राप्तीसाठीच मिळालेला आहे. तो किती दुष्ट होता. सांगितलं, संतांनी वर्णन केलं की कोपनिया पिता उसे प्रल्हादासी. कोपनिया पिता उसे प्रल्हादासी. सांग ऋषी कशी आहे कोठे? जर म्हणे काष्टी पाशाची सकाळी नाही बनवणारी जेथे तेथे. तर देव सगळ्याच ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता खाव नाही उरला. तुकोबराय म्हणतात की त्या भक्ताला माता पिता जन धन काहीच आवडत नाही. मग तुम्ही म्हणसान जर संकट आलं तर मग कोण कामात पडेल? तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असे माने पुढे. हा हा हा
निर्वाणी म्हणजे जर अटीतटीचा प्रसंग आला, जर संकट आलं तर असे मागे पुढे. कोणाच्या मागे होता आणि कोणाच्या पुढे होता? द्रौपदीच्या मागे होता आणि अर्जुनाच्या पुढे होता. बघा त्या द्रौपदीवर किती कठीण अवस्था एकदा वाळत होती पंक्ती, चोडीची गाठ सुटली, पण भगवंतानं तिला चतुर्भुज केलं. विठ्ठल एकदा नाही अनेकदा. ज्यावेळेस दुर्वास ऋषी आले होते त्यावेळेस सुद्धा एक भाजीचं पान खाल्लं. देवाच्या घरी काय अन्न नव्हतं का खायला, पण एक भान म्हणजे देव कसा अगोदर घेतो आणि नंतर देतो. घेसी तेव्हा देसी असा देव आहे. त्यानं एक पान खाल्लं. त्या सुदामाचे अगोदर मुठभर पोहे खाल्ले आणि नंतर मग अख्खी सोन्याची नगरी करून दिली. नंतर त्याला सोन्याची नगरी दिले. ते द्रौपदीचं भाजीचं पान खाल्लं त्यावेळेस पर्वताचे पर्वत त्या अन्नाचे किती खंड्या 20 खंड्या खात म्हणतात असं काहीतरी सांगतात की बा दुर्वास ऋषी खूप भोजन करत होते तर त्यांना ढेकरच आला डायरेक्ट. अशा प्रकारे त्या भगवंतानं अगोदर घेतलं. पण तो कसा आहे भावाचा भुकेला. बघा गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 26 नंबरच्या श्लोकात वर्णन आलेलं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदमं भक्तिरतमश्नामी प्रयतात्म. पत्र आता लौकिक भावानं जर सांगितलं बाह्यदृष्टीनं तर पत्र कोणी दिलं? द्रौपदी. पुष्प कोणी दिलं? गजेंद्रानं. फल कोणी दिलं? शबरीनं. आणि पाणी कोणी दिलं? रंतिदेवानं. बरं हा झाला बाह्य विषय. पण जर अंतरंगातला विषय सांगितला तर पत्र म्हणजे हे 2 हात जोडून भगवंताला नमस्कार करणे. पुष्प म्हणजे आपलं मनरूपी पुष्प त्याच्या चरणी अर्पण करणे. पत्रम पुष्पम फलम फळ म्हणजे भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 47 नंबरच्या श्लोकात वर्णन आलेलं आहे. फळ कोणतं? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त कर्मणी. अर्थात आपण केलेलं कर्माचं फळ सुद्धा त्या भगवंताला अर्पण करावं. विठ्ठल आता चौथं सांगलं तोयम म्हणजे पाणी. ज्यावेळेस आपण भक्ती करतो त्यावेळेस बघा अष्टसात्विक भाव जागृत होतात, कंठ सद्गतीत होतो आणि डोळ्यातून अश्रू येतात. ते जल भगवंताला अर्पण करणे याला म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम. विठ्ठल कुमार
टाइम कितीचा आहे? म्हणजे जास्त शिजल्यावर जाळ लावणं बरोबर नाही. तुम्ही खालून जळका भळून वरून तांदळीवाडी आणि मधात चिकन गाव विठ्ठल. भगवान कृष्णानं त्या अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकले बघा. धर्मयुद्ध होतं ते. ज्यावेळेस आपले नातेवाईक पाहिले त्यावेळेस सिदंती मामा गात्राने माझे अवयव थरथर कापून राहिले, हातपाय गळले म्हणे. कारण समोर कोण आहे? गुरु निहत्वानो महानुभावान श्रेयो भक्तुम भैक्षमपि हलोके हत्वार्थु कामास्तु गुरु निवैर भुज्जीय भोगान रुधिर प्रतिदान. मी हत्या करणार नाही, हे गुरु आहे. बघा अर्जुन म्हणते देवा हे उचित नाहीये, मी कशी हत्या करू? आणि यांच्या रक्ता मासांनी माखलेलं हे जे भूमी आहे ते राज्य कसं बघू? मला वेळोवेळी टोचत राहील की यांनी मला कडी खांदी वागवलं, यांनी मला धनुर्विद्या शिकवली. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला, तेने उपकारे काय आभारायला वधित येते. नाही नाही नाही, याईनं मला पार्थ बनवलं, याईनं मला धनुर्विद्या शिकवली. मी काय एवढा खालच्या दर्जाचा वागू काय की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणते तेथीची कृपा लाभिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे ज्यानं वरदान दिलं त्याच्यावरच मी त्याचा प्रयोग करून पाहू का? जसा भस्मासूर होता त्याने भोले बाबांना वरदान दिलं की भस्मान. तो म्हणे आता काही लोक मरूनच नाही राहिले, सांग म्हणे कसं करू? तो म्हणे बा म्हाताऱ्या कोताऱ्याच्या डोक्यावर हात ठेव, जे जास्त आता की जातात. ठीक आहे म्हणे. मग आता म्हातारे कोतारे खलास करून टाकले. मग आता याची पत्नी सुंदर होती म्हणे, आता हे मला आवडली, थांब रे जोगड्या आणि तू याच डोक्यावर हात ठेवतो. गेला बोले म्हणजे ज्याचं त्यालाच. मी काही अर्जुन म्हणते तसा नाही. जेथीची या कृपा लाभीजे वरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे नाही नाही, मी असा दुष्ट नाहीये. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की भक्त कसे असतात? जे भगवंताची भक्ती करतात निष्काम भावाने. आणि अशा भक्तांना जर कोणी त्रास देईल तर त्यांना नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही. अभंगाचं शेवटचं Yeah.
किती गोड मुलं आहे, किती सुंदर पावल्या करतात. त्यांच्यासाठी एकदा भजन म्हणा, म्हणजे पावल्या करतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
लेकराईचं कौतुक करत जा. उद्याच्या भावी आयुष्याचे शिल्पकार आहेत ते. विठ्ठल विठ्ठल. यांना कोणी डॉक्टर बनीन, कोणी इंजिनियर बनीन, कोणी साधू बनीन, म्हणून त्याला प्रोत्साहन देत जा. डॉक्टर शरीराचे आजार बरे करत असते, पण साधू बनले की तो सगळ्या मनाचे, सगळ्या लोकांचे आजार बरे करते. विठ्ठल तुकाराम महाराज चौथ्या चरणात तेच सांगतात की तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब. अशा लेकराईला प्रेरणा दिली पाहिजे, भय घालू नये. त्याने म्हणा तू हो, त्याने नाही जमलं तरी म्हणा मस्त आलं, म्हणजे आज चुकलं तरी उद्या ते म्हणते की चांगलं म्हटलं तर आपण चांगलंच करू. पॉझिटिव्ह विचार निर्माण होतात. त्याला प्रेरणा दिली पाहिजे. कोणी कधी सत्तेची पंगत देत असली, इच्छा असली, पण कोण जमत नसलं की माहिती इच्छा आहे पण असं असं नाही म्हणा, आम्ही दोघं जण तिघं जण मिळून तुले हातभार लावू, पण कर तुझ्याच्यानं होते. आणि जर नाही झालं तर आपल्याच्यानं भीती घालू नये. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सय्यन घातलीय भय नरका जाणे. आता एकदा ज्ञानेश्वर माऊली आणि नंतर आपण पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर
चुकलं गिकलं असेल तर चुकीचं माझं मला परत करा आणि जे योग्य असेल ते प्रभू रामचंद्राच्या चरणी संतांच्या चरणी अर्पण करून एका सेवेला पूर्ण होईल. विठ्ठल जय उद्या रात्री ठीक 8:30 वाजता हरिभक्त परायण शिवदास महाराज भारतदे आळंदीकर यांच्या हरिकीर्तनाची सेवा होणार आहे.